तुम्ही जाऊन आलात, स्वतः प्रत्यक्ष रामलल्लाचं दर्शन घेऊन आलात, आरती करून आलेले आहात. काय सर्वप्रथम तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल अगदी त्या दिवसापासून जेव्हापासून तुम्हाला कळलं की तुम्हाला आरती करायला बसायचं आहे पंतप्रधानांसोबत, आणि तो दिवस जिथून तुम्ही स्वतः हे केलं होतं? 3 जानेवारीला जेव्हा निरोप आला आणि त्यावेळेला विश्वास बसला नाही की काय कसं, पण सत्य होतं ते. दोघंही पती पत्नी खूप खुश होतो. आणि 3 जानेवारीपासूनच घरामध्ये आमच्याकडे दिवाळी सुरू झाली होती. अनेक जण शुभेच्छा कळवत होते, सगळेजण बोलत होते आणि वेगवेगळ्या परसेप्शनमधून प्रत्येकजण त्याचा अर्थ काढत होता. पण आम्ही पती पत्नी आणि आमच्या घरातले कुटुंबीय खूप आनंदात होतो. आणि मग असं करता करता तो दिवस आला. आम्ही 20 तारखेला अयोध्येला जायचं तिकीट विमानाने केलं होतं, लखनऊ आणि तिथून नंतर मग अयोध्येला जाणे. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. तर 20 तारखेच्या सकाळी इथं या सोसायटीमध्ये अनपेक्षितपणे सगळे सोसायटीचे लोक एकत्र आले. माता भगिनी सगळ्या एकत्र आल्या आणि सगळ्यांनी इतक्या जोरदार इथं एका अर्थाने रामललाचंच ते जणू काही पूजन करतात की असं झालं होतं. आणि मोठ्या प्रमाणात फुलांचा वर्षाव, गळ्यात माळा. आम्हाला कळतच नव्हतं की लोक एवढे रामभक्तांनी. ते म्हणाले, नाही आम्ही येतो तुमच्याबरोबर, आम्ही फक्त तुम्हाला स्पर्श करतो, तुम्ही आमच्या वतीने रामललाची पूजा करा. तो खूप एक सुखद अनुभव, अतिशय चांगला. परमेश्वराचं नामस्मरण करत आम्ही गेलो. मुलगा, सून आणि सगळेच एअरपोर्टवर सोडायला आले होते. तर तिथं एअरपोर्ट अथॉरिटी, एअर इंडिया एक्सप्रेस हे जे विमान होतं, त्या विमान ते काम करणारे तिथले एअरपोर्ट अथॉरिटी, आणि त्यांनी माझ्या लेकाशी संपर्क साधला. आणि मग विमानतळावर सुद्धा मोठ्या प्रमाणात जंगी स्वागत. तिथल्या सगळ्या एअर होस्टेस होत्या, काही तिथले अथॉरिटीतल्या महिला होत्या, नऊवारी साड्या नेसून आणि जोरदार घोषणा करून आमचे एका अर्थाने चरणस्पर्श सगळे करत होते. सगळे एअरपोर्टवरचे सगळे इंटरनॅशनल ते एअरपोर्ट आहे आपलं मुंबईचं. आणि अतिशय सन्मानाने रामललाच्या दर्शनासाठी अतिशय सन्मानाने आम्हाला विमानात बसवलं त्यांनी. विमानामध्ये सुद्धा तो जो पायलट होता त्याने ज्यावेळेला अनाऊन्समेंट केली आणि त्यावेळेला सांगितलं की आम्हाला अभिमान आहे की आमच्या विमानामध्ये हे कांबळे दाम्पत्य प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी चाललेलं आहे, प्रत्यक्ष गर्भगृहामध्ये पूजा करत आहे. एक खूप वेगळ्या प्रकारचं फिलिंग्स आमच्या दोघांमध्ये होतं. तिथले एअर होस्ट आहे, एअर होस्टेस आहेत, हे सगळं अतिशय आदराने, आदबीने त्या नमस्कार करत होते. आणि त्यामुळे खूप तो एक आनंद होता. लखनौला उतरल्यानंतर संघाच्याच कार्यालयामध्ये रात्री निवास, आणि सकाळी मग बसने आम्ही सगळेजण अयोध्येला पोचलो. आणि अयोध्येला पोचल्यानंतर 21 तारखेला तो दिवस पूर्ण अयोध्या, तसं म्हटलं तर एका अर्थाने कर्फ्यूसारखं परंतु आनंददायी वातावरण. स्थानिक लोकांना विनंती करण्यात आली होती की बाबा तुम्ही आत्ता काही इथे करू, कारण बाहेरून आपले विशेष अतिथी मंडळी येणार. 8-9 हजार लोक होते सगळे. मागे म्हटलं तसं फिल्म इंडस्ट्री आहे, उद्योग जगत आहे, कला क्षेत्र आहे, क्रीडा क्षेत्र आहे, सगळ्या क्षेत्रातले, समाजातल्या सर्व स्तरातले सर्व साधू, संत, महंत, भंतेजीसुद्धा आले. भंते राहुल बोधी आले होते, वीररत्न आलेले होते, काही मुस्लिम मौलवीसुद्धा त्या ठिकाणी आलेले होते. मला असं वाटलं की खऱ्या अर्थाने जे राम एक सर्वांचा आहे म्हणजे काय ते असं दिसत होतं. अनेक साधू संत तिथं उपस्थित होते. 21ला आमचा रात्री निवास, आणि रात्री सूचना देण्यात आल्या की सकाळी तुम्हाला उपवास करायचा आहे आणि सकाळी तुम्हाला पूजा होईपर्यंत ज्याला शक्य होणार आहे ना, नाहीतर मग तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. अशा करून आम्ही संघाच्या कार्यालयामध्ये, साकेत निलयम म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय आहे, तिथं होतो. सकाळी बसमध्ये आम्हाला बसवलं. आणि राजेशाही थाट कशाला म्हणतात, पुढे पोलिसांच्या गाड्या, मागे पोलिसांच्या गाड्या, मध्ये पोलीस सुरक्षा, आणि अतिशय सुरक्षेमध्ये, व्यवस्थेमध्ये त्यांनी आम्हाला अयोध्येच्या त्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत नेलं. सुंदर अयोध्या सजली होती. आणि मग भजन कीर्तन म्हणत आम्ही तिथं पोचलो. त्या जमिनीवर पाऊल ठेवता क्षणी मला 92चा पुन्हा एकदा तो काळ आठवला की 92च्या कारसेवेमध्ये ज्या पद्धतीने सगळं अयोध्या होती, एक वातावरण होतं. आणि तिथं तसं एवढी डेव्हलपमेंट झालेली नव्हती. आत्ता खूप डेव्हलपमेंट झाली अयोध्येमध्ये. अतिशय सुंदर रस्ते, मोठे रस्ते, हॉटेल्स आणि सगळ्या प्रकारच्या सुविधा
ह्या अयोध्येत दिसत होत्या. आत आम्ही ज्यावेळेला प्रवेश केला तर प्रत्येकाचं चेक इन होत होतं, विचारले जात होतं तुम्ही कोण आहात, कुठून आहात, तुमचा जो कोड आहे ते सगळं चेक होत होतं. आणि मग असे 6 ते 7 ठिकाणचं चेकिंग झाल्यानंतर सुरक्षा, मग मुख्य प्रवेशद्वारातनं तिथल्या पुजारी यांनी सन्मानाने आम्हाला आत नेलं. आम्ही 5 जोडपी होतोच, पण 5 जोडपी असताना मंदिराच्या पायरीवर पहिला पाऊल ठेवण्याचा मान आम्हा दोघा पती पत्नीने मिळाला. आम्ही दोघे इतके धन्य झालो, पाय ठेवताना प्रसन्न वाटलं. आता ना सुख ना दुःख ना काही नाही, ज्याला निरंक म्हणतात अशी भावना आमची होती. आणि त्या पायरीवर चढताना भव्य ते मंदिर दिसत होतं, त्याचं देखणं रूप दिसत होतं, सजवलेलं मंदिर दिसत होतं. आणि मग रामला त्या मुख्य प्रवेशद्वारात सोन्याचा दरवाजे सगळे मढलेले आहेत, तुम्ही पाहिले असेल सगळं. आणि आत प्रवेश करताना धन्य धन्य वाटत होतं, कृतकृतार्थ झाल्यासारखं वाटत होतं. आणि मग आम्ही आत गेलो तर मुख्य दरवाजा उघडला, पुढं आत एक दरवाजा गेला. आपण पूजा मंडप जे आहे तिथं आत गेल्यानंतर रामललाची तोपर्यंत अजून प्राणप्रतिष्ठेचा मुख्य कार्यक्रम जो पंतप्रधानांच्या हस्ते आणि मोहनजींच्या हस्ते होणार होता तो अजून झाला नव्हता. आणि मग आम्ही गर्भगृहात गेलो. आणि गर्भगृहात गेल्यानंतर तिथं आमच्यासाठी सगळ्या प्रकारची पूजेची मांडणी केलेली होती, कारण मुख्य गर्भगृहामध्ये एकूण माणसं बसणं शक्यच नव्हतं, कारण 5 जणं हे बसणार होते आणि आम्ही बसलो. आणि तिथं सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 12:30 पावणे 1 पर्यंत बसलो, पण काहीही कुठलाही त्रास झाला नाही, कारण आम्ही तिथले आमचे नव्हतोच राहिलेलं. अतिशय विधिवत जसं माननीय पंतप्रधान पूजा करत होते त्याचप्रमाणे पूजेचा क्रम आम्हाला गुरुजी सांगत होते की असं तुम्ही हे करा, ही अक्षता वाहा, ही फुलं वाहा, अशा प्रकारे तुम्ही, आणि प्रसाद वाहा, आणि सगळं म्हणजे अगदी आपल्या घरात जर सत्यनारायणची पूजा करतो तसं पदराला गाठ बांधण्यापासून दोघांच्या. आणि पूजा झाली, गुरुजींनी खूप छान पूजा सांगितली. आणि मग नंतर आमची पूजा संपल्यानंतर सगळे झाले, पूजा झाली, रामललांची प्राणप्रतिष्ठा झाली, दरवाजा उघडला तो गाभाऱ्यातला, म्हणजे जीवनाचं सार्थक झालं. रामललाची ती अतिशय भव्य सुंदर देखणी आणि अतिशय बाल राम कसा असेल त्या काळात तसाच्या तसा हुबेहूब ती मूर्ती दिसत होती पाषाणातली. आणि मग दर्शन लांबनं झालं ते तसं, कारण अजून बऱ्याच विधी व्हायच्या होत्या, मुख्य कार्यक्रम व्हायचे. तर आम्ही बाहेर आलो. मंच बनवला होता 2, एक तर मुख्य 3-5 जणं बसणार होते तिथं, आणि मग बाजूला जे कोणी निमंत्रित आम्ही होतो आमच्यासाठी एक वेगळा मंच होता, त्या मंचावर आम्ही बसलो. आणि मग क्रमशः सगळ्यांची भाषणं झाली. भाषणं झाल्यानंतर दर्शनाचा पहिला मान हा आम्हाला दिला सगळ्यात. त्या 15 कुटुंब होती बरं का, 11 नव्हती, एकूण 15 कुटुंब होते. आणि त्या दर्शनाचा पहिला मान म्हणताना योगायोगाने काही म्हणा पुन्हा एकदा आम्ही दोघंच पुढे राहिलो. आणि रामललाचं पहिलं दर्शन, तिथं बाकी पुजारी वगैरे होते आत, पण पहिलं दर्शन हे रामलला झालं. डोळे भरून ते पाहिलं आणि धन्य झालं. प्रसाद घेतला हातात. आणि बाहेर उतरताना असं हलकं फुलकं वाटत होतं की आता संपलं, आता काहीही नको, आता सर्व काही मिळालं, पाहून उरलं फक्त, बाकी काही राहिलं नाही, असा एक भाव घेऊन खाली उतरलो. आणि उतरल्यानंतर माझ्या मनात ते आलं की इथली भूमी खूप पवित्र आहे, ही माती खूप पवित्र आहे, आणि या मातीला घेऊन जायचे. इथली मृत्तिका मी घेऊन जाणार आहे. ज्या ठिकाणी प्रधानमंत्री सर्वांचं पुष्पवृष्टी करत होते कर्मचाऱ्यांवर, तिथल्याच जवळपास एक ठिकाणी काम चालू होतं, आपल्या मंदिराचंच काही ना काही चालू होतं. तिथं मातीचा ढिगारा होता, तिथनं माती उचलली आणि ती माती मी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे जीवनाचं सार्थक झालं, खऱ्या अर्थाने सार्थक झालं. ही अनुभूती ज्याला आहे त्यालाच मिळते, बाकीच्याने मिळत नाही. रामलला सर्वांचे, म्हणजे हे बघितलं मी, अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. अनेक जण, साध्वी ऋतंभरा तर नाचायला लागल्या, उमा भारती नाचायला लागल्या, कलाक्षेत्रातली मंडळी नाचायला, कळेच ना, रामदेव बाबा तर उड्या मारायला लागले. अशा अनेक गोष्टी या अनुभवायला मिळाल्या. ते भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार, भागीदार होण्याचा मान आम्हा कुटुंबियांना मिळाला. तुम्हा सर्वांनी, समाजातल्या घटकांनी खूप उचलून धरलं. याच्यासारखं जीवनात अजून काही नको, हेच मला वाटतं. खूपच, म्हणजे आपल्याकडे 28 डिग्री आणि तिथं 7 डिग्री टेम्परेचर होतं. असं वाटत होतं काय काय परिधान करावं, कसं करावं. 21ला रात्री 3-4 प्रकारचे पांघरुणे घेतली तरी थंडी जात नव्हती. आणि पहाटे आम्हाला सांगितलं 6-7 तुम्ही तयार राहायचं आहे. ते थंडीतनं एकच दिसत होतं रामललाचं दर्शन, रामललाची आरती. आणि मग त्या एकच भावनेमुळे बाकी अंगावर जे वस्त्र परिधान केलं ते सोडलं तर काहीही थंडी वाजली नाही.
वाजली नाही म्हणजे मला जाणवलीच नाही, त्याचा त्रास जाणवला नाही. आजही आत्ता मी इथं पोचलो आहे, परंतु थंडीचा त्रास झाला असं मला झालं नाही. त्याच्यामुळे खूप आनंद होतो आहे. काय माहीत नाही, कदाचित असं म्हणूया की आपण त्या भावनेत गुंतल्यामुळे, त्या वातावरणात राहिल्यामुळे याची जाणीव झाली नाही. पण थंडी तर खूप आहे, अजूनही आहे. मी आज सकाळीसुद्धा विमान खूप उशिरा होतं, आणि उशिरा होतं तरी कारण प्रचंड धुकं पडलं होतं आणि विमान टेक ऑफ करणं कठीण होतं. पण अशा थंडीतसुद्धा रामाच्या त्या वातावरणात आम्ही राममय झाल्यामुळे कदाचित आम्हाला थंडी वाजली नाही. त्यामुळे थंडी काय, ऊन काय, वारा काय, रामाच्या पुढे काहीच नाही. तुम्ही एक बोलता बोललात की तो काळ तुम्हाला आठवला. काय अजून आठवलं त्यावेळेला? खरं म्हणजे पहिली पायरीवर मी पाऊल ठेवलं त्यावेळेला मला 90ची कारसेवा आठवली. असंख्य हजारो कारसेवकांनी, तिथल्या समाजातल्या लोकांनी, अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अनेकांच्या देहाचा परिचय पण झाला नाही. शरीरामध्ये जी अनेक मृतदेह सापडली ती कोणाची काही अनामिक राहिली ती सगळी. त्यांचं बलिदान हे श्रेष्ठ आहे. कोठारी बंधूंचं बलिदान हे श्रेष्ठ आहे. अशोकजी सिंगल घायाळ झाले होते, ते सगळी चित्र सरळ समोर येत होतं. कोठारी बंधूंनी त्यात घुमटावर भगवा ध्वज फडकवला आणि दुसऱ्या दिवशी त्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. हे सगळं क्रूर दृश्य जसं दिसत होतं तसंच 1992चं कारसेवा मला आठवली. पहिला घुमट पडला, दुसरा घुमट पडला आणि तिसरा घुमट पडला. तीनही घुमट जेव्हा पडले त्यावेळेला असंख्य लाखो संख्या नाचत होती, उड्या मारत होती. कदाचित माहीत नाही, त्याच्यामध्ये सुद्धा काही जण ह्या आनंदामध्ये त्या पडल्याच्यामध्ये अनेकांना इजा झाली असतील, जखमा झाली असतील, कदाचित एका दुसऱ्याला प्राणसुद्धा गमावे लागले असतील. परंतु ते प्राण गमावणं नव्हतं, ते रामासाठी बलिदान होतं. 90चं असेल किंवा 92चं सुद्धा असेल. तर त्या बलिदानाची परिपाठी चालत राहिली आणि त्याचा परिपाक म्हणजे आत्ता 22 जानेवारीला रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम. छोटीशी कुटी, मी म्हटलं होतं परवा, मी छोटीशी कुटी पाहिली होती. भव्य मंदिर पाहण्याची इच्छा आहे, ती रामललाने पूर्ण केलं. अतिशय सुंदर. आता तर असं इतकं सुंदर दिसतंय, ज्यावेळेला प्रत्यक्ष उभं राहील मंदिर ते तर अतिशय देखणं असेल. पण दोन्ही मंदिरं, याची देही याची डोळा मी पाहिला, त्यामुळे खूप बरं वाटतंय. प्रेक्षकांना काय सांगाल? राम मंदिर तुम्ही स्वतः बघून आलात, काय म्हणाल? स्वतः अनुभूती कशी घ्यायला सांगाल? जसं काल माननीय पंतप्रधानांनी सांगितलं, राम ही आग नसून राम ही ऊर्जा आहे. राम सर्वांचा आहे. राम सर्वांचा आहे हे त्या सगळ्या सभेमध्ये दिसलं. राम सर्वांमध्ये प्रेरणा निर्माण करतो, चैतन्य निर्माण करतो, हे काल जाणवलं. मी सर्व समाजातल्या घटकांना सांगेन की रामाविषयी मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विचार न ठेवता राम आपले आहेत असं ज्यावेळेला वाटतं त्यावेळेला सगळ्यांच्या जीवन सार्थकी होईल आणि आपला उद्धार होतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे रावणासारख्या दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीचा सुद्धा उद्धार झाला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि समाजातल्या सामान्य व्यक्तीचा सुद्धा उद्धार झालेला आहे. अशा रामाच्या चरणी आपण सगळेजण लीन होणं अत्यंत आवश्यक आहे. राम सर्वांचे आहेत ही अनुभूती आहे. राम सर्वांचे आहेत ही जाहिरात नाही आहे, ती अनुभूती आहे. तिथे जाण्यासाठी तो खूप उत्सुक होता. म्हणजे तुम्हाला फोन आला तेव्हापासून तुम्हाला विश्वास नव्हता वाटला. काय सांगाल? फोन आलेला हा तर खरंच विश्वासच नव्हता, पण 22 तारखेला खरंच आपण जातोय हे लक्षात आलं. आणि जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो, जसं यांनी सांगितलं की 22 तारखेला जसं आम्ही जेव्हा गर्भगृहामध्ये प्रवेश केला तर पहिलं दाम्पत्य आम्हीच होतो, दोघं होतो. ते बघितल्यानंतर, ते मंदिर बघितल्यानंतर तर म्हणतात ना, भूतो न भविष्यतो असला तो सोहळा ना, असलं ते मंदिर आहे. खरंच इतकं बघण्यासारखं, एकदम सुरेख आणि देखणं मंदिर आहे. आतमध्ये गेल्यानंतर तर मी तर पूर्ण कावरी झाली होती. मला म्हणजे मी कुठे बसू, कुठे जाऊ, काय करू, मला काहीच सुचत नव्हतं. पूजाविधी वगैरे व्यवस्थित छानपैकी पार पडल्या. पण जेव्हा रामललाचं दर्शन घ्यायची वेळ आली तिथेही आम्ही दोघं पहिले, म्हणजे हाही मान आम्हाला खरंच मिळाला. तोही मला असं वाटतं की रामलल्लामुळेच आपल्याला मिळालेला आहे. आणि जेव्हा ती मूर्ती बघितल्यानंतर मी अक्षरशः भानावर नव्हते. मला हे आवाज देत आहेत, मला बोलवत आहेत, माझं ह्यांच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. म्हणजे तो क्षण, म्हणजे महिलांचं असं असतं की बाहेर गेल्यानंतर माझी मुलं काय करत असतील, माझं घर हेच त्यांच्या डोक्यामध्ये हेच चक्र चालू असतं. पण तिथे गेल्यानंतर मला कशाचीच आठवण नव्हती. मला फक्त ती मूर्ती आणि मी, बस मला एवढंच दिसत होतं. आणि तो रामलल्ला मला दिसत होता. म्हणजे काय आपण जे केले, काय आपल्या हातून जे घडले, काय पुण्य असेल आपलं, जे आपल्याला रामलल्लाचं दर्शन मिळतंय. आणि हे एवढ्या याच्यात, एवढ्या लोकातनं, एवढ्या जनसंख्येतनं,
आणि त्याचाही पहिला मान आपल्याला मिळतं म्हणजे हे खरंच विशेष होतं आमच्यासाठी. म्हणजे आयुष्यभरासाठी म्हणतात ना, लिहून ठेवू शकते हे, हा माझ्यासाठी तो क्षण महत्त्वाचा आहे. आयुष्यात पुढे कसे चांगले क्षण येतील, वाईट क्षण येतील, पण हा लक्षात राहणारा हा क्षण आहे माझ्यासाठी खरंच. रामलल्लाची मूर्ती बघितल्यानंतर मी स्तब्ध झाला हो. होता एकंदरीतच. त्यानं मला काहीच आठवत नव्हतं. माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. मी काय करू, काय बोलू, हे निघून गेले तरी मला माहीत नाही. माझ्या बाजूला हे नाही आहेत हेही मला माहीत नव्हतं. शेवटी मला तिथे माझ्यासोबत ज्या महिला होत्या त्याने सांगितलं की भाईसाहेब गए हे, हमें जाना है. मग मी भानावर आले. अरे म्हटलं झालं वाटतं सगळ्यांचं. आणि मी प्रत्येकाने मला इथनं निघताना प्रत्येक आमच्या सोसायटीतले, आमचा परिवार सगळ्यांनी सांगितलं होतं की आमचा नमस्कार सांगा. तर माझ्या डोक्यात हे होतं की सगळं झाल्यानंतर आपल्याला नमस्कार सांगायचं, कारण लोकांनी आत्मीयतेने आपल्याला सांगितलेलं, आपल्याला भेटलेले आहेत आणि सांगितलेलं आहे की तुम्ही आमचा नमस्कार सांगा. मी अक्षरशः 10 ते 15 मिनिटं तिथे उभे राहून प्रत्येकाची नावं घेऊन मी रामाला नमस्कार सांगत होते. देवा रामा, माझ्याकडून जर कोणाचा राहिला असेल तर तोही तू कबूल कर. त्यांनी सर्वांचं प्रतिनिधित्व मी करते, तुला भेटण्यासाठी आलेले, आणि ह्या सर्वांचा नमस्कार तू स्वीकार कर. म्हणजे मला इतकं त्यावेळेला शब्दात मला खरंच सांगता येणार नाहीये. तुम्ही खास आपली बापरे, मला निघतानाच जेव्हा मी फक्त साडी घालून निघाले, स्वेटर नाही, कानाला टोपी नाही, काहीच नाही, तर तिथल्या ज्या कार्यकर्त्या महिला होत्या तर त्यांनी सांगितलं होतं की दीदी बाहर बहुत ठंडी पड़ी है, आप कुछ ना कुछ तो ओढ़ लीजिए या तो स्वेटर पहन लीजिए. मैंने कहा नहीं, आप सब रामलला देख लेगा, ठंडी लगे चाहे कुछ भी हो जाए, मुझे नहीं कुछ पहनना. अरे ऐसा नहीं करिए, थोडासा आप शॉल तो ओढ़ लीजिए. मी अक्षरशः रस्त्याने जाताना सुद्धा मी काहीच घेतलं नाही. म्हणजे थंडी होती नाही असं नाही, पण त्यावेळेला ना ती थंडीसुद्धा जाणवत नव्हते मला. आतमध्ये पण तिथे गेल्यानंतर मंदिरामध्ये जेव्हा गेटमध्ये सुरुवात केली, आम्ही एंट्री केली, त्यावेळेलाही मला काही जणी म्हटलं, अहो तुम्ही काही घेत नाही आहे का. काही 2-3 पोलीस महिलांनी पण अटकलं, दीदी आपने कुछ ओढा नाही आहे का. म्हणलं नाही, मुझे थंडी नाही लग रही है. त्या बघायला लागलं तोंडाकडे, थंडी नाही लग रही आपको. म्हणलं नाही, मुझे थंडी नाही लग रही आहे. आता गर्भगृहात गेल्यानंतर अक्षरशः म्हणजे काही नाही, आपण नाहीच आहोत, आपण कोण आहोत हे सगळं पूर्णपणे विसरून गेलो होतं. त्यामुळे थंडी काय, ऊन काय आणि पाऊस काय, काही नाही माझ्यासाठी.